देहूनगरीमध्ये सध्या रबी हंगामामध्ये पिकलेला कांदा काढण्याच्या कामाला आता वेग आलाय। सर्वच शेतकऱ्यांनी सध्या हा कांदा काढण्याची लगबग सुरू आहे। देहूमधील शेतकरी आता चिंताग्रस्त झालेले आहेत। त्याचे कारण म्हणजे कांदा चोर। देहूमध्ये कांदा चोरांचा उपद्रव वाढल्यामुळे देहूमधील शेतकरी हवालदिल झालेले आहेत। आधीच कांद्याची लागवड केल्यानंतर वातावरणातील बदलामुळे करपा रोग आणि कीड पडून नुकसान सोसावं लागलं। त्यामध्ये आता रोगांमुळे आणि हवामान बदलामुळे उत्पादन सुद्धा कमी झालेलं आहे। आणि आता रात्रीच्या वेळी चोरटे येऊन थेट शेतामधला कांदा चोरी करून जातात आणि त्यामुळे आता शेतकरी धास्तावलेत। कांदा चोरी होत असताना शेतकऱ्यांनी आता पोलीस गस्त वाढवावी, त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी लावावेत अशी मागणी केली आहे। येऊन रात्रीचे येऊन दोघं चौघ जण येतात। गाडी वावरात शेताच्या बाहेर ट्रॅक्टर किंवा ट्रॉली टेम्पो वगैरे काहीतरी लावून ठेवतात आणि इथून पिशव्या उचलून कांदे भरून घेऊन जातात। दिवसभर जरी आम्ही शेतात काम करत असलो तरी संध्याकाळची गस्त आम्ही परत घालू शकत नाहीये। त्याच्यामुळे प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि पोलीस चौक्यांचे काय जे असतील त्यांनी सीसीटीव्ही कुठे चेक करावे आणि तेवढं आम्हाला सहकार्य करा। या संदर्भात अधिक माहिती घेतलेली आहे आमच्या प्रतिनिधी चैताली राजापूरकर यांनी। पाहूयात। मावळ तालुक्यामध्ये सध्या कांद्याचं पीक जे आहे ते काढणीला आलेलं आहे आणि मागील 3 दिवसापासून एखाद्या लहान मुलाप्रमाणे जपलेलं हे कांद्याचं पीक शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं आहे आणि त्यामुळेच आता शेतकरी देखील आनंदित झालेला आहे। मात्र सध्या शेतकऱ्यांना एक त्रास भेडसावत आहे, तो म्हणजे कांदा चोरांचा। सध्या देहूगाव मध्ये या कांदा चोरांचा जो आहे तो मोठा सुळसुळाट देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की शेतातून काढलेला कांदा जो आहे तो सुकवण्यासाठी याच शेतामध्ये जे आहे ते ठेवण्यात येत असतो आणि दिवसभर शेतकरी या शेतामध्ये राबत असतो आणि त्यानंतर रात्री सुखाची झोप घेण्यासाठी हा शेतकरी घरी जातो। मात्र याच संधीचा फायदा घेत अनेक कांदा चोर जे आहेत ते या शेतामध्ये येतात आणि या ठिकाणचा कांदा जो आहे तो चोरून नेतात। यामुळे शेतकऱ्यांना जो आहे तो मोठा आर्थिक फटका देखील बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मावळ तालुक्यातील देहूगाव या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी जे आहे ती पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आता सुरू केलेली आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहूगाव।